पिंपरी चिंचवड पुलिस आयुक्त विनय कुमार चौबे ने अवैध हथियारों के खिलाफ विशेष अभियान चलाया। इस अभियान में मात्र 25 दिनों में 50 पिस्तौलें जब्त की गई। सभी पुलिस थानों और अपराध शाखाओं के बीच एक प्रतियोगिता आयोजित की गई। इस प्रतियोगिता में अपराध शाखा इकाई 4 ने 9 पिस्तौलें जब्त करके प्रथम स्थान हासिल किया। पुलिस उप निरीक्षक हरीश माने की टीम गुंडा विरोधी दस्ते ने 7 पिस्तौलें जब्त करके दूसरा और इकाई 2 ने तीसरा स्थान प्राप्त किया। ये अभियान 13 अगस्त से 2 सितंबर तक चलाया गया। इस अभियान में 40 मामले दर्ज कर 45 आरोपियों को गिरफ्तार किया गया। उनके पास से 50 पिस्तौलें और 79 कारतूस जब्त किए गए। साथ ही धारदार हथियार रखने वालों के खिलाफ 94 मामले दर्ज कर 66 आरोपियों को गिरफ्तार किया गया। इनके पास से 91 कोयता, 12 तलवारें, 4 पालगन, 6 चाकू आदि बरामद किए गए। जब्त किए गए 50 हथियारों में 1 कट्टा और 49 पिस्तौल है। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मध्ये 13 ऑगस्ट पासून 2 सप्टेंबर पर्यंत इलिगल फायर आर्म आणि इलिगल शार्प वेपन याच्या विरुद्ध मोहीम सुरू करण्यात आली होती। या मोहीम मध्ये या 20 दिवसचे पिरियड मध्ये 50 इलिगल फायर आर्म आणि त्याचबरोबर 116 इलिगल शार्प वेपन सीज करण्यात आले। यामध्ये जे वेपन सीज करण्यात आले त्याच्यापैकी बरेच वेपन जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, जे काही मोक्काचे रिलीज आहेत आणि बाकी ज्यांच्यावर गुन्हा आहेत आणि आता ते जेलमधून निघून आलेले आहेत, असा गुन्हेगारांकडून जप्त झालेला आहे। टोटल 46 गुन्हेगारांकडून हे वेपन जप्त करण्यात आला। त्याच्यापैकी 25 गुन्हेगार हे रेकॉर्डवरचे होते। या मोहीममध्ये क्राइम ब्रांचचे सगळे युनिट आणि त्याचबरोबर सगळे पोलीस स्टेशन सहभागी झाले होते आणि त्यामध्ये सर्वात जास्त वेपन क्राइम ब्रांचचे युनिट 4 यांनी सीज केलेले आहे। त्यांनी या मोहिमेच्या दरम्यान 9 इलिगल फायर आर्म सीज केलेले आहेत। त्याच्यानंतर एंटी गुंडा स्क्वॉड त्यांनी 7 फायर आर्म या पिरियड मध्ये सीज केलेले आहे। एकंदरीत क्राइम ब्रांचने 28 फायर आर्म आणि त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम्सने 22 इलिगल फायर आर्म सीज केलेले आहेत। याच्यामध्ये आपले क्राइम ब्रांचचे वेगवेगळे युनिट्स आहेत आणि त्याचबरोबर जे पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ब्रांचेस आहेत ते या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते आणि याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून ज्यांची चांगली कामगिरी राहील त्यांना आपण प्रोत्साहित करणार आहोत असं सुरुवातीपासून सांगितलं होतं। चांगला प्रतिसाद मिळाला। सगळ्यांनी अहोरात्र परिश्रम करून आणि इन्फॉर्मेशन काढून, माहिती काढून चांगले रेड्स केले, चांगले ट्रॅप्स केले आणि मोठ्या संख्येमध्ये इलिगल वेपन सीज केलेला आहे आणि याचा फायदा आम्हाला येणाऱ्या फेस्टिवल सीजनमध्ये आणि त्याचबरोबर निवडणूकसाठी जी आपली तयारी आहे त्यामध्ये होणार आहे। हे या कारवाईचा पॉझिटिव्ह प्रतिसाद नक्की होणार आहे। हे सगळे वेपन जे आहेत त्याच्यापैकी पण बरेच वेपन जे आहेत ते रेकॉर्डवरचे गुन्हेगारांकडे आपल्याला सापडलेले आहेत। तर याचा नक्की पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे। नक्की काही घडणारे जे गुन्हा होते ते त्याच्यामुळे प्रिव्हेंट झालेले आहेत। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र।